आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तळागाळातील कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रभागात जनसेवेची संधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री अनिल पाटील यांनी केले। शहरातील प्रभाग क्रमांक 10 येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी प्राध्यापक अनिल दामोदर, संगीता देशमुख, सीमा मकडेजा, विकास उर्फ बंटी घुगरी यांच्या समर्थनार्थ बोलताना अनिल पाटील यांनी भाजपावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला। भ्रष्टाचार, दादागिरी आणि गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या भाजपाने विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी जातीपातीचे राजकारण करून समाजात तेढ निर्माण केली, असा आरोप त्यांनी केला। शहराची अवस्था बकाल करून आता कोणत्या तोंडाने भाजप मतदारांकडे मत मागत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। साक्री रोडवरील सिंधी समाजाचे आराध्य असलेल्या बहावलपुरी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर उमेदवारांनी नागरिकांच्या घरोघरी भेटी देत संवाद साधला। ठिकठिकाणी मतदारांनी उमेदवारांचे औक्षण करत विजयाचा आशीर्वाद दिला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आज वॉर्ड क्रमांक 10 मध्ये या ठिकाणी आम्ही प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात केली। मला आत्मविश्वास आहे की 10 नंबरच्या प्रभागामधनं 4 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येतील। झुलेलाल महाराजांचा, बाबांचा आमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाच्या बळावरतीच आम्हाला हे यश प्राप्त आहे। ज्या पद्धतीने भूलभुलैया खेळ खेळला जातो आहे, याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आळा बसवायचा आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने राजकारण केलं जात आहे, या राजकारणाला बळी न पडता विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पुढची वाटचाल जर का केली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना मिळून आम्ही जो काही प्रयत्न करतो आहे, त्या प्रयत्नाला योग्य पद्धतीने यश धुळ्याच्या नागरिकांनी द्यावं, अशी आमची आग्रहाची विनंती आहे। या सूचना नक्की कळवा। बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची।